आज मी बनवत आहे मोमोज। त्यासाठी मी येथे शिमला मिर्च, कोबी, कांदा, बटाटा बारीक कापून घेतले आणि आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। पॅनमध्ये कांदा घेऊन कांदा चांगला फ्राय करायचा आहे। कांद्याचा कलर ब्राऊन झाल्यावर आपल्याला त्यात सर्व भाज्या घालून घ्यायच्या। आपला कांदा चांगला भाजून झालेला आहे। त्यात आलं लसूण पेस्ट ॲड केली आहे। शिमला मिर्च घालते, तुमच्याजवळ ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या वापरून तुम्ही मोमोज करू शकता। आता उरलेल्या भाज्या टाकून मी चांगलं परतून घेते। आता आपण घालणार आहोत मसाले। हळद घातलेली आहे, लाल तिखट घालते, मीठ घालते, आणि ह्यात मी थोडी चिंच गुळची चटणी सुद्धा टाकलेली। त्याने आपलं स्टफिंग एकदम चांगलं होईल। आता मी एका टोपात पाणी गरम करून ठेवलं होतं, त्यात हे तांदळाचं पीठ घालून चांगलं केलवून घेतलंय। मी इथे तांदळाचे मोमोज करते, तुम्ही तांदळाऐवजी मैदा वापरला तरी चालेल। आता हे केलेलं पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। आता ह्या मळलेल्या पिठाचा एक छोटा गोळा घेतलेला आहे, त्याला मी असं लाटून घेते। तर हे आपल्याला असं हातावर घेऊन त्यात हे स्टफिंग भरायचे आणि अशा प्रकारे आपल्याला त्याला प्लेट्स पाडायचे आहेत। अगदी सोपे आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा प्लेट पडत आहेत। बघा किती छान अशी सुरेख डिझाईन तयार झाली आहे। अशाच प्रकारे मी सगळ्या मोमोज तयार करून घेते। आता मी या वाफायला ठेवलेले आहेत। 10 मिनिटांसाठी आपल्याला हे चांगले वाफवून घ्यायचे। तुम्ही बघू शकता किती छान असे मोमोज तयार झालेले आहेत।